आपण ही दृश्य बघतोय। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आता अगदी काही वेळातच माध्यमांसोबत संवाद साधतायत। दोन निवडणुका पोटनिवडणुका महाराष्ट्रात आहे आणि बारामती या ठिकाणची निवडणूक ही असल्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे लागलंय। भारतातच महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील या पोटनिवडणुकीची चर्चा आहे। एक वैचारिक भूमिका म्हणून काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशी असणारा विरोध, भारतीय जनता पक्ष लोकशाही विरोधात, संविधान विरोधात जे कार्यरत आहे त्याचा विरोध हा करत असताना आणि सोबतीला निवडणूक आयोग हा देखील भारतीय जनता पक्षाची बी टीम झालेली आहे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन हे होत नाही, तर दुसरीकडे राजकीय दृष्टिकोनातून देखील वैचारिक लढाई निवडणुकीच्या अनुषंगानं ही लढू दिला जात नाही। या बाबीच्या पार्श्वभूमीवर बारामती या ठिकाणी आम्ही निवडणुकीत अर्ज भरलेला होता। केवळ बारामतीतच नव्हे तर भारतातला भाजपच्या विरोधातील सर्वात मोठा राजकीय विरोधी पक्ष या नात्याने बारामती आणि राऊरी या दोन्ही ठिकाणी जर आमचे मित्रपक्ष निवडणूक लढत नसतील तर आम्ही ती निवडणूक लढवणार आहोत, लढवण्यास तयार आहोत, अशा प्रकारची भूमिका ही 15 मार्च रोजी आम्ही घेतली आणि याच भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही आमचा अर्ज दाखल केलेला आहे। आकाश मोरे हे आमचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची निवड झालेली आहे, त्यांनी अर्ज देखील भरलेला आहे। एकूण 6 अर्ज आले। बारामतीच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी काँग्रेसचं आमचं कार्यालय आहे। आमचे कार्यकर्ते या क्षणालाही त्या ठिकाणी तिथे बसलेले आहेत आणि बारामतीत या ठिकाणी देखील काँग्रेस हा आपला कार्यकर्ता आणि विचार टिकून टकून ठेवण्याच्या अनुषंगानं कार्यरत असताना या निवडणुकीमध्ये 6 तारखेला आम्ही अर्ज भरला, 7ला त्याची छाननी झाली आणि काल 8 पासून या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या उमेदवारांनी डोर टू डोर आणि सगळी प्रचार यंत्रणा ही कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने आढावा आणि डोर टू डोर व्हिजिट सुरू केलेला असतानाच एकंदरीत अजित पवार हे महाराष्ट्राचे एक मोठे नेते होतेच आणि त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राच्या मनाला आणि सर्वांच्या मनाला चटका लावून देणार आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात होणारी निवडणूक असल्या कारणाने या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाने या सर्व भावनिक भूमिकेला साथ देत असताना सोबतीला अजित पवार आणि काँग्रेस यांचं जे अलायन्स होतं, दीर्घकाळ काँग्रेस सोबत सत्तेत होते, विरोधी पक्षातही होते, किंबहुना अजितदादा हे पहिल्या त्यांच्या निवडणुका काही निवडणुका हे काँग्रेस पक्षाच्या पंजाब चिन्हावरच लढले। या सर्व गोष्टींची आठवण करून देत असताना, नातं सांगत असताना, त्याची सौगात देत असताना या निवडणुकीमध्ये काँग्रेसने उभे राहू नये अशा प्रकारची विनंती आणि अशा प्रकारचा एक आग्रह हा आम्हाला प्रामुख्यानं हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला। ज्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई पवार यांनी या संदर्भामध्ये 5 तारखेला जरूर फोन केला होता, मात्र तेव्हा पक्षाचा निर्णय हा झालेला होता। त्यानंतर काल देखील त्यांनी एक विनंती करणारा आणि यामध्ये काँग्रेस पक्षाने अजितदादांशी असणारं त्यांचं जे नातं आहे आणि त्यांच्या नेत्यांशी असणारे संबंध जे आहे त्या पक्षाशी असणाऱ्या नात्याच्या अनुषंगानं विड्रॉल घ्या अशा प्रकारची कालही देखील त्यांनी ती भावना आणि विनंती व्यक्त केली होती। आज देखील त्यांनी पुन्हा एकदा संपर्क साधत असताना त्याच प्रकारची भावना ही व्यक्त केली। त्यासोबतच अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे विविध जे नेते आहेत यांनी प्रत्यक्ष भेटीला वेळ मागितला, काही त्यांचं एक शिष्टमंडळ भेटीला देखील आलं। त्यामध्ये त्यांचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी देखील फोन करून फार कळकळीने त्यांनी बोलत असताना या निवडणुकीपुरतं थांबलं पाहिजे ही विनंती छगन भुजबळ साहेबांनी केली।